चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपून राहिलेली नाही, मात्र अनेकदा त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली। अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या समर्थकांसह अनेकांची इच्छा आहे। त्यामुळेच पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या समर्थकांनी अजित पवारांचा वाढदिवस एक दिवस आधीच साजरा केला। विशेष म्हणजे यावेळी दादांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी अनोखा केकही कापला। त्या केकवर असलेल्या मजकुराने अनेकांचं लक्ष वेधलं। मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा मजकूर असलेला केक अजित पवारांच्या पाठीराख्यांनी आणला होता। पांढऱ्या रंगाच्या क्रीमवर मजकूर लिहिण्यात आलेला होता। केकवर डाव्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह होतं। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून अजित पवारांनी केक कापला। त्यांनी केकचा तुकडा देखील खाल्ला। केकवर असलेला मजकूर वाचून अजित पवारांची कळी खुलली। त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं। केक कापताना दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता। यावरूनच जयंत पाटलांनी दादांना टोला लगावला। चांगली गोष्ट आहे, ते केक कापला त्यांनी, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या। पण त्यांच्या शेजारी जे दोघं बसतात त्यांच्यासमोर एकदा त्यांनी तो केक कापावा। आता खुद्द दादा आणि दादांच्या कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं गुलाबी स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता लागली। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली। दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या, मात्र लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीत पडद्यामागे चाललंय तरी काय अशी चर्चा आता सुरू आहे। विशेष करून पुण्यामधील अजितदादा गटाच्या 3 आमदारांनी जाहीरपणे शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं असं ते बोललेत। जुन्नरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी साहेबदादा एकत्र येतील असं विधान केलं। या विधानाला 24 तास उलटण्याआधीच पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनीही बेनकेंच्या सुरात सूर मिसळला। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। दोन्ही मोठे नेते दोघांनी एकत्र जर आलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला नक्कीच चित्र पालटलेले दिसेल। काही मंडळी महत्त्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचं नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्त्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाहीयेत। साहेब आणि दादांनी एकत्र यावं अशीच भावना या आमदारांच्या बोलण्यातून व्यक्त होत असल्यानं आगामी विधानसभेच्या तोंडावर काही चमत्कार तर होणार नाही ना अशी ही चर्चा रंगली आहे। पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपचा मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या निमित्ताने अमित शहा यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी अमित शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। यावेळी अमित शहानी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है। मराठा आरक्षणाचा धागा पकडत शहांनी पुन्हा एकदा पवारांवर वार केला। अब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। अमित शहांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही जहरी टीका केली। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले। श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता। राज्यात महायुतीचं सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या भाषणात अमित शहांनी राहुल गांधींचा अहंकारी असा उल्लेख करत टीका केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातून शरद पवारांवर हल्लाबोल केला। शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याची टीका त्यांनी केली आणि या टीकेवरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील या टीकेचा समाचार घेतलाय। पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही असं सुळेंनी म्हटलं। तसंच मोदी सरकारनं पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली। त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख करत सुळेंनी शहांना प्रत्युत्तर दिलं। डर्टी डझन मधले सगळे डझन आज भारतीय जनता पक्षाचे जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये ज्याचे नेते अमित शहाजी आहेत ते सगळे मंत्री येतात। साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलंय, कसं पाहता या वक्तव्यात? म्हणजे अमित शहा जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाही, तेवढंच आहे। अमित शहांच्या पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अन्य नेते आणि स्वतः दादा काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। भाजपनं पुण्यातून विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। पुण्यात भाजपचा मेळावा पार पडला। या मेळाव्यातून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। आपल्या भाषणातून अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। भ्रष्टाचार आणि मराठा आरक्षणावरून शहांनी पवारांवर निशाणा साधला, तर उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी औरंगजेब फॅन क्लबचे नेते असा केला। याच टीकेला आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्तर दिलंय।
म्हणजे तोल घसरल्याचं हे लक्षण आहे. आपण पराभूत होणार आहोत, तर मग आता हे शेवटचं ठोकाठोकी करण्यापर्यंत पोचा. उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही. तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे. मला काहीच माहिती नाही. मी अजून सकाळपासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी नक्की ते काय बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर, मी ते स्वतः पाहिल्यानंतर मी त्याच्यावर रिॲक्शन दिलं. या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने कंबर कसली. विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून भाजपने आक्रमक पवित्रा धारण केलाय. विरोधकांच्या टीकेला आणखी ताकदीने उत्तर देण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिलेत. आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला. मैदानात उतरा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. विधान परिषद निवडणूक निकालावरून फडणवीसांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला. तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही. महायुतीचं सरकार येणार असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल. विधानसभेसाठी महाविकास आघाडीला भिडण्याचा फडणवीसांचा प्लॅन यशस्वी होणार का हे पाहावं लागेल. राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापलंय. मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला. मराठा आरक्षण जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात मराठा आरक्षणावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. जरांगेंच्या आंदोलनावरून फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल केला की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का. यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही. महाविकास आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण टिकलं नसल्याचा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं 45+चा नारा दिला होता. मात्र महायुतीला अवघ्या 17 जागांवरच विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीतील या पराभवामुळे महायुतीला मोठा धक्का बसला. लोकसभेतील या पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला खडे बोल सुनावलेत. ऑर्गनायझर आणि विवेकमधून या पराभवाचं खापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फोडण्यात आलं. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं लोकसभेला नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. तसंच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काम केलं नसल्याचा दावा केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मेळाव्यात फडणवीस यांनी मोठं विधान केलं. ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी 2 पावलं पुढे टाकावे लागतात, कधी 2 पावलं मागे टाकावे लागतात, कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते. आता फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेला अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा भाग असणार असल्याचं स्पष्ट झालंय. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढण्यावरती ठाम आहेत. महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यातूनही ते महायुतीचंच सरकार येणार, महायुतीत जिंकणार असल्याचा दावा करतायत. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. यावेळी लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांनी मोठी घोषणा केली. लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे. त्यामुळे महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आणि सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठका मेळावे घेत आहेत. भाजपनंही विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले। पुण्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला अमित शहांनी हजेरी लावली। पुण्यातील या मेळाव्यातूनच भाजपनं विधानसभेसाठी रणशिंग फुंकलंय। अमित शहांच्या याच दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। शहांच्या दौऱ्यावरून राऊतांनी भाजपला खोचक टोला हाणलाय। गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनना बोलवा। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला। उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचंच सरकार येईल। अमित शहांच्या दौऱ्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात राष्ट्रवादीची विभागणी झाली असेल, पण लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली होती। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाला फटका बसल्यानंतर काका पुतण्यांमधील संघर्ष आणखी वाढला। शनिवारी पुण्यात जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक पार पडली। जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारही या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं। त्याचा परिणाम असा झाला की 2 तास पुतण्यासमोर झालेल्या बैठकीत शरद पवार गप्प राहिले। यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला। सुळे यांच्या याच टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं। साहेब वयाने मोठे आहेत, सगळ्याच पद्धतीने मोठे आहेत, प्रोटोकॉल प्रमाणे मेंबर्स पुढे बसायला पाहिजेत, तर आम्ही राजी खुशी मागे बसू। निमंत्रित असल्यानं शरद पवारांना बोलू दिलं नाही हे मान्य असल्याचं अजित पवारांनी कबूल केलंय। मात्र डीपीडीसीच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा ताई आणि दादांमध्ये जुंपल्याचं दिसतंय। आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा पहिला भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। त्याला रसिकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग लवकरच रुपेरी पडद्यावरती येणार आहे। गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या धर्मवीर 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। धर्मवीर 2 सिनेमाच्या ट्रेलरमधील काही संवाद लक्षवेधी ठरत आहेत। या संवादांमध्ये थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे। त्यामुळे ट्रेलर समोर येताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही हल्लाबोल केला। आनंद दिघेंच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही। धर्मवीर 2 सिनेमाला साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन देण्यात आली आहे। यावरूनही राऊत बरसले। आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, ते काय वेगळं हिंदुत्व नव्हतं। धर्मवीर 2 सिनेमा रिलीजच्या टायमिंगवरूनही राऊतांनी शिंदेंना लक्ष केलंय। महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे। धर्मवीर 2 सिनेमावरून दोन्ही शिवसेनेत सामना रंगण्याची चिन्ह आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले। शनिवारपासून जरांगे यांनी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सगळे सोयरीची अंमलबजावणी आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि भाजप नेत्यांमध्ये झुंपली आहे। काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जहरी टीका केली। आता भाजप आमदार प्रवीण दरेकर जरांगेंच्या रडारवर आलेत। जरांगे यांनी दरेकरांवर जोरदार हल्लाबोल केला। तुम्ही कशा कशाच्या मारेकरी आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय, कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा, मग कुंकड जायचं, मग मागून कसं आमदार व्हायचं, हे सगळ्याला माहिती आहे तुमचं। देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच बोल आहे की मराठ्यांचे प्रश्न बोल आहे। या आंदोलनावरून मनोज जरांगे आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू झालेला हा कलगीतुरा थांबण्याची चिन्ह नाहीये। त्यामुळे या संघर्षाचे पडसाद लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालातही उमटतील का असा प्रश्न निर्माण झालाय। रत्नागिरीत देखील गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक भागांमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। रत्नागिरीमधील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेडमधील जगबुडीसह नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नारंगी नदीच्या पुराचं पाणी खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरा नगर या परिसरात साचल्यामुळे खेड दापोली हा प्रमुख राज्यमार्ग बंद झाला। खेडचा दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्यांचा संपर्क तुटलाय। दुसरीकडे जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात शिरलं। मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटला। या परिसरात अनेक दुकानं पाण्याखाली गेली आहेत। भारजा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे दापोलीकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे। ग्रामीण भागात जाणारे अनेक अंतर्गत मार्ग बंद झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली।
खेड नगरपालिकेने सायरन वाजवून व्यापारी आणि नागरिकांना पुराच्या धोक्याचा इशारा दिला। जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेड शहरामध्ये काही भागात पसरायला लागलेलं आहे। खेड दापोली हा मुख्य रस्ता आहे, राज्यमार्ग तो बंद झालेला आहे। या मुख्य रस्त्यावरती आपण बघू शकतो की जवळपास 3 ते 4 फूट पाणी साठल्यामुळे खेडचा, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। चिपळूणमधील मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात नाल्याचं पाणी आलं, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागली। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवाधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मोठी वाढ झाली। त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली। कोल्हापुरातील कुंभी कासारी नदीला पूर आला। पंचगंगा नदी 37 फुटांवर पोहोचली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला। गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या धरण क्षेत्रातील धुवाधार पावसाने नद्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये सुद्धा वेगाने वाढ झाली। गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद पन्हाळा तालुक्यामध्ये झाली आहे। पन्हाळा तालुक्यामध्ये 57.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजीचा कर्नाटकशी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 79 बंधारे पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। धुवाधार पावसामुळे राधानगरी, काळंबावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। मधल्या काळात पावसानं दांडी दिल्यानं विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र गेल्या 2 दिवसात उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भाला अक्षरशः झोडपून काढलं। सध्या पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने एकच दाणादाण उडवली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं कहर केल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपूर मूल मार्गावरील चीजपल्ली गावातील तलाव फुटल्यानं जवळपास 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलं। सलग 2 दिवस पाऊस झाल्यानं गावागावातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। परिणामी गावातील ग्रामस्थांचं धान्य आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं। शिवाय बकऱ्या आणि इतर जनावरांचंही मोठं नुकसान झालं। पुराची बातमी समजतात प्रशासन या गावात पोहोचलंय। स्थानिक शाळेत ग्रामस्थांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत। आपण सध्या चिचपल्ली इथे आहोत। चिचपल्ली हे गाव चंद्रपूर तालुक्यात आहे आणि इथे जे आहे की गाव तलाव जो फुटलेला आहे त्याच्यामुळे जवळपास 100 ते 150 घरं जे आहेत ते प्रभावित झालेली आहे। चंद्रपूर गडचांदूर मार्गावरील भोयगाव या ठिकाणी वर्धा नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला। चंद्रपुरात पावसाचा कहर पाहायला मिळतो आणि या जोरदार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अचानक आलेल्या पाण्यामुळे शेकडो घरं पाण्याखाली गेली आहेत। चंद्रपुरातील या पूरस्थितीमुळे ग्रामस्थांचे संसार पाण्यात गेले। या पावसाचा फटका पर्यटकांनाही बसला। अंधारी नदीला पूर आल्यानं रेड अर्थ या रिसॉर्टमध्ये पाणी शिरलं। पुरामुळे या रिसॉर्टमध्ये काही पर्यटक आणि कर्मचारी अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। त्यानुसार बचाव पथकानं महापूर आलेल्या जंगलातील अंधारी नदीतून धोकादायक प्रवास करत रिसॉर्टमध्ये अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका केली। तसंच अंधारी नदीच्या पुरामुळे शेतातही जवळपास 25 शेतकरी अडकले होते। बचाव पथकानं पुराच्या पाण्यातून अजयपूर, हळदी, पिंपळखुंटा या भागातील शेतकरी शेतात गेले होते, मात्र अंधारी नदीच्या पुरामुळे 25 शेतकरी अडकले होते। बचाव पथकानं शेतात अडकलेल्या या शेतकऱ्यांची सुखरूप सुटका केली आहे। लोणावळ्यात देखील पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे आणि या पावसाने इथला निसर्ग अक्षरशः नटून गेलाय। सह्याद्रीच्या पर्वतरांगा धुक्यात हरवल्या असून त्यातून धबधबे वाहू लागलेत। आता निसर्ग इतका बहरला म्हटल्यावर पर्यटक मागे कसे राहतील? वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली आहे। लोणावळ्यातील धबधबे जोमाने खळखळून वाहू लागलेत। हिरवेगार डोंगर आणि पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय। लोणावळ्यातील धबधबे पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहेत। ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली पर्यटक मनमुरादपणे भिजण्याचा आनंद घेत आहेत। त्यातच पर्यटन पंढरी असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे। वीकेंड आणि कोसळणारा पाऊस याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं मोठ्या संख्येनं भुशी डॅमकडे वळली आहेत। धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहू लागल्यानं पर्यटकांनी वर्षा विहाराचा मनसोक्त आनंद लुटलाय। अनेक पर्यटक दाखल झालेले आहेत। आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून लोणावळ्यामध्ये पर्यटक हे येथे येऊ लागलेत, कारण की लोणावळा म्हटलं की भुशी धरण हे पर्यटकांचं आकर्षण आहे। काही दिवसांपूर्वी भुशी डॅम परिसरात काही पर्यटक वाहून गेले होते, त्यामुळे वर्षा विहाराचा आनंद जरूर लुटा, मात्र जीव धोक्यात घालू नका असं आवाहन न्यूज 18 लोकमत करत आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर दमदार 10 मध्ये इथेच थांबणार आहोत। उद्या पुन्हा एकदा भेटूयात, कारण घडामोडी अगदी वेगाने घडलेल्या असतील आणि त्याच आपण जाणून घेऊ दमदार 10 मध्ये। इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।